तर मंडळी, आज आम्ही चाललोय माझ्या आत्याच्या घरी तिला सरप्राईज व्हिजिट द्यायला. बाय द वे, आमच्या घरची प्रथा आहे, घरातून बाहेर पडलं की मम्मी पप्पांमध्ये वाद हे झालेच पाहिजेत, त्याशिवाय ट्रिप सक्सेसफुल नाही. तुझ्या त्या रिएक्शनने दुसरा समोर हँग होता. गुड्डीचा रिएक्शन शब्द यांनी एवढा पाठ करून ठेवलाय ना की एकदा बोलली पण हे कंटिन्यू मला तेच बोलतात. मला काय वाटतं, ही फक्त आमच्या घरची नाही, प्रत्येक घराची व्यथा आहे. तुमच्या घरी पण असं होतं का? होत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा, सो माझा न्यूनगंड जरासा कमी होईल की हे आमच्याच घरी घडतं म्हणून. ज्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलो होतो ते म्हणजे माझ्या आत्याच्या घरी जायचं होतं आणि आम्ही फायनली पोहोचलो. तिथे गेल्यानंतर लहान लेकरांनी सगळी खेळणी बाहेर काढली. शौर्य बाईकवरती फिरत होता. त्याला असं बाईकवरती बघून मला मात्र जुळायला होत होतं, म्हणून मी पण बाईकवरती जाऊन बसलो. ये बाय बाय. मला असं बाईकवर बघून दक्ष भलताच खुश होत होता की अरे हे कोणतं नवीन लेकरू आलंय. मीनवाईल आमच्या सगळ्यांचा फराळ सुरू होता आणि ताई बाळाला खेळवत होती, म्हणून आत्या मला म्हणाले की गुड्डी जा बाळा, सगळ्यांसाठी सरबत कर बरं. आता मला प्रश्न पडला की मी कसा सरबत बनवू, तर ताईने मला सोल्युशन दिलं. सिरी, हे सिरी प्लीज सरबत कर. जा सरबत कर. कुठे लिंबू आहे का? नाही, लिंबू नाही, घरात लिंबू नाही, त्यामुळे सरबत नाही होणार. चहा कर जा. चहा पावडर, चहाला त्यांच्याकडे टोप संपले. टोप आमचे मामा टोप संपलेत ना घरातले. थोडेसे नखरे करत मी गेले किचन मध्ये. तिथे गेल्यानंतर आत्याने दिला मला बेसनाचा लाडू. अख्ख्या दिवाळीत आई शपथ मी बेसनाचा लाडू खाल्ला नव्हता. लाडू खाल्ल्यानंतर मला भीम सारखी, डोलकपूरच्या भीम सारखी शक्ती आली आणि मी लिंबू कापायला घेतलं. पण लिंबू कापायला घेतल्यानंतर माझा प्रयत्न फेल गेला, कारण माझी चूक नव्हती, चूक त्या सुरीची होती. म्हणून मी सुरी क्रमांक 2 घेतली आणि त्यानंतरही माझ्याकडून लिंबू कापलं जात नव्हतं, म्हणून आत्याने तिची धारधार अशी सुरी मला काढून दिलेली आहे. सुरी क्रमांक 3. ठीक आहे. पहिलं पाणी घेत असतं. पहिलं पाणी घेत असतं. पहिलं पाणी घेत असतं. पहिलं पाणी घ्यायचं असतं. एका पॉइंट नंतर मलाच माझ्यावरती हसू येत होतं की अरे आपण नक्की काय करतोय, सरबत बनवताना एवढं कन्फ्युजन. बाप रे. और अभी तो देखो, साखर घालण्याआधी सरबताची चव घेत होतं, त्यावरून आत्या सुनावून बाहेर गेलेली आहे. थोडस मीठ. मला सरबत जमत नाही, पण मी सांगितलंय की हो मी बनवते. काय होतंय सगळ्यांची रिएक्शन बघूया. मीठ. मी यात अंदाजपंची मीठ घातलं आणि मग आता मी शोधत होते की कशाने मिक्स करावा बरं सरबत. मग मला दिसली गाळण आणि त्या गाळणीने मिक्स करत होते, पण कळलं की नाही बेटा आपलं काहीतरी चुकतंय, काय करावं, थांबा समोरच्या ग्लासने करून बघावं म्हटलं. हा, हे वर्कआउट होत होतं, पण लगेचच माझ्याकडून तो सांडलाच सरबत. आणि मला असं झालं अरे यार मानसी काय करतेयस. तेवढ्यात मामा आले. हा मामा आहेत आहेत, आत्याने दाखवले. सरबत बनवण्याचं माझं कौशल्य बघून मामांनी जे काही माझं कौतुक केलंय त्यावरून मला नव्याने आयडिया सुचली की आता आपण टोप घेतला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा त्या सरबतातली साखर वितळवण्यासाठी हातात टोप घेऊन तो सरबत या टोपातून त्या टोपात, त्या टोपातून या टोपात असं करायला सुरुवात केली आणि त्यातही माझ्याकडून सरबत सांडलं. विरघळली साखर. अगं चमच्याने टाकायचा ताई. मी घातले दक्ष कुठं साखर काय थोडी
ताईने सजेस्ट केलं म्हणून मी लगेच साखरेचा डबा शोधायला गेले. म्हटलं आपलं डोकं चालत नाही तिथे, आपण लावलं नाही पाहिजे. तिने सांगितलंय साखर घाल, तर आपण ती घातली पाहिजे. पण साखर घालताना माझ्या लक्षात आलं की बापरे! एवढी साखर तर मी वर्षभरात खाल्ली नसेल, जेवढी ही एका टोपभर पाण्यामध्ये सरबत बनवण्यात त्यांनी मला घालायला लावली. अशा पद्धतीने माझा सरबत बनवून झाला होता. त्यात आत्याने मला सरबतामध्ये सब्जा घालायला दिला, जेणेकरून माझ्या सरबताची थोडीशी शोभा वाढेल. अगं किलोभर सरबतीने खाली सांडवलाय किलो. कोण? काय केलंय? हे बघ किलोभर सरबत खाली सांडवलंस ना? सरबत केलंय. पिऊन बघ. काही न बोलता तिने फक्त मान डोलावून छान झालं असं माझ्या सरबताला रिस्पॉन्स दिलेला. पण आता म्हटलं मामांकडे जावं आणि मामांना विचारावं. झालंय सांगा जरासं. आता खरं सांगा. सगळ्यांना मी बनवलेला सरबत खूप आवडला. हो हो, खरंच आवडला. तर आता आम्ही ज्यासाठी आलो होतो म्हणजे भाऊबीज सेलिब्रेट करायला. आत्या आणि पप्पा दोघंही थोडं थोडं रडले. माझी आपली मध्ये मध्ये कॉमेडी सुरू होती, त्यांना हसवण्यासाठी बरं का. झालं रडून, मला वाटलं जास्त रडणार आहे. संपलं, एवढं जास्त रडणार. तू कशाला रडतीयस? त्यांची भाऊबीज. तुझ्या भाऊबीजेला पैसे भेटले तू पण रड. तुम्ही नाही रडते का? अच्छा, तुम्ही पण रडता. सगळ्या गप्पा आटपून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आणि निघाल्यानंतर 2 बहिणीसोबत असल्यावर भांडणं मॅन्डेटरी आहेत, जशी मम्मी पप्पांची होतात. हा माझा आहे. अगं मला दिला होतास ना, तो माझा झाला. तुला दिला होता नव्हता, तू लावायला घेऊन गेलती, तो माझा आहे. पण तो माझ्याकडे आला ना. आता मी एवढा विषय ग. आता आमची ही जी भांडणं सुरू होती ती एका सिली गोष्टीवरून सुरू होती. आता तुम्हीच सांगा मंडळी, आता मी माझ्या बहिणीच्या घरून एखादी गोष्ट जर तिला न सांगता आणली, ते पण डोक्याचा क्लिप, तर यात माझं काय चुकलं? तर तिचं म्हणणं होतं की मी हा क्लिप ढापलाय आणि तिचा क्लिप तिला परत हवाय. आता त्याला ढापणं कसं काय म्हणता येईल? मी आणला तिच्याकडून, तो मला आवडला म्हणून मी आणला, इतकं काय त्याच्यात. बरं असो, आम्ही गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यानंतर मी जेव्हा बॅक कॅमेरा ऑन करत होते, दक्ष इतकं एन्जॉय करत होता आणि मला त्याच्याकडे बघून इतकं कौतुक वाटत होतं की तो एवढं छान एन्जॉय करतोय. ही लहान लेकरांना कशातही आनंदी होऊ शकतात. तर आम्ही सगळे दुपारच्या जेवणासाठी म्हणून हॉटेलला आलो. तिथे आमचे दाजी आम्हाला जॉईन झाले आणि दाजी तिथे दक्ष लाड करत होते आणि मम्मी हे सगळं रेकॉर्ड करत होती. तर तिने रेकॉर्ड कसं केलंय बघा, मला फारच गंमत वाटली आहे तिच्या रेकॉर्डिंगची. आहा हा कोणता अँगल होता. आणि या सगळ्यात शौर्यला एक वेगळंच प्रेम येत होतं माझ्यावरती. शौर्यची आणि माझी मज्जा सुरू असतानाच आमचा स्टार्टर आलेला आहे. सो आम्ही आता सुरू करतोय. तर मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. आय लव्ह यू ऑल.